नमस्कार. आज आपण कैरीची चटणी बनवणार आहोत. आंबट तिखट गोड चवीची अगदी झटपट तयार होते. त्यासाठी मी एक ताजी कैरी तोडून आणली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. स्वच्छ धुवून कोरडी करून याप्रमाणे सर्व साल काढून घेणार आहे मी. ही कैरी मी मोठी घेतली आहे. तुम्हाला कमी बनवायची असेल तर छोटी कैरी घ्या तुम्ही. या कैरीची साल थोडी जाड आहे त्यामुळे मी काढत आहे. तुमच्या कैरीची पातळ असेल साल तर नाही काढली तरीही चालेल. तर बघू शकता तुम्ही याप्रमाणे सर्व साल मी काढून घेत आहे. तर सर्व साल काढून झालेली आहे. तर मी आता ही कैरी चिरून घेत आहे. तर याचप्रमाणे सर्व चिरून घ्यायचे आहे. उन्हाळ्यामध्ये कुठल्याही भाज्या खाव्याशा नाही वाटत व जेवण जात नाही. त्यासाठी या प्रकारची चटणी जर केली तर नक्की तुम्ही पोटभर जेवाल. आपली आई आपली शेती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता मी सर्व कैरी चिरून घेतलेले आहे. कोय बघू शकता किती छोटी निघालेली आहे. भरपूर गर निघालेला आहे त्याला. मी सर्व कट करून घेतला आहे. तर याप्रमाणे आपण छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत त्याच्या. उन्हाळा म्हटलं की आंबट खाण्याची एक वेगळीच मजा असते. लहानपणी कैरी, चिंचा व कवठं हे आमचे फेवरेट असायचे. कैरी, चिंचा व कवठं यापैकी तुमच्या आवडीचे फळ कोणते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेत आहे व थोड्या बारीक झाल्या की राहिलेल्या पण फोडी त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. याप्रमाणे मिक्स करत बारीक करून घ्यायचं आहे. तर मी राहिलेल्या पण कैऱ्या त्यामध्ये घालून घेतल्या आहे. त्या देखील बारीक करायच्या आहे आपल्याला. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे छान बारीक होईल. 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे व खोबरं टाकून छान बारीक करून घेतलेलं आहे मी. आता पिठी साखर घालत आहे मी 2 चमचे. तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही अजून घाला. तर याप्रमाणे साखर मिक्स करून घेऊया आपण. ही चटणी खूप चटपटीत होणार आहे. तर मी फोडणीसाठी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. आता कढीपत्ता टाकून घेऊया आपण आणि हिंग पण टाकायचं आहे. ही चटणी खूपच अप्रतिम होणार आहे. तर ही फोडणी आपण घालून घेऊया आता. तर बघू शकता खूपच छान फोडणी बसलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही रंग किती अप्रतिम आलेला आहे. खायला देखील ही चटणी खूपच चवदार लागते. या पद्धतीनं कैरीची चटणी नक्की तुम्ही करून बघा. मीठ टाकायचं राहिलं होतं तर मी मीठ टाकून घेत आहे चवीपुरतं. तर आता ते मिक्स करून घेऊया छान. तर या पद्धतीनं तुम्ही चटणी नक्की करून बघा व कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.